केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। याच अनुषंगानं हिंगोली येथे भाजपच्या वतीनं आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन 12 वर्ष विश्वासाची, विकासाची आणि जनकल्याणाची या विषयावर सरकारच्या कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला। हिंगोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत मागील 12 वर्षात देशात विकासाची नवी दिशा निर्माण झाल्याचा दावा केला। गरीब कल्याण, शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, पायाभूत सुविधा विकास, महामार्ग निर्मिती आणि डिजिटल भारत यांसारख्या योजनांमुळे देशातील कोट्यावधी नागरिकांना थेट लाभ झाल्याचं दानवे यांनी म्हटलं। यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार प्रज्ञाताई सातव, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे आणि माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, के शिंदे, सुभाष दलनिया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। देशाच्या विकासात आणि जनकल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीत मोदी सरकारची 12 वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला। हिंगोलीतील या पत्रकार परिषदेत विकास कामांचा लेखाजोखा मांडत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।